हे आहे आमचे एकदम सुपर एक्साइटेड लेकरं. यांना पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठेतरी ट्रिपला फिरायला जात आहे. चला सांगते तुम्हाला आमचा कुठला प्लॅन आहे. आपण कुठे चाललो? फिरायला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जातो आहे फिरायला. तर लेकरांच्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही एका फॅमिली ट्रिपला जात आहे. तर मी माहेरी आहे सध्या आणि आमच्याकडे आता पाहुणे आलेले आहे, म्हणजे आत्या आली आहे, काका वगैरे आले आहे, असे सगळे. आणि यांनी ट्रिप प्लॅन केलेली आहे. ही पूर्णपणे अनप्लॅन ट्रिप आहे आणि ही ट्रिप जी आहे ती आत्याची आणि आईची आहे माझ्या. आणि त्यांनी खूप दूरची ट्रिप प्लॅन केलेली आहे. आम्ही जवळपास जाणार होतो 1 दिवसाच्या ट्रिपवर, जसं सकाळी गेलं आणि संध्याकाळी परत आलं. पण यांनी खूप दूरचाच टूर केला. तर माझा काकाचा मुलगाच आहे, तोच गाडी चालवतो आणि त्याचीच गाडी आहे, तर तोच आम्हाला नेणार होता. तर असं आम्ही निघालो आमच्या ट्रिपला. तर आम्ही घरून एक्झॅक्ट 1 वाजता निघालो. मग 1 वाजता निघाल्यानंतर आम्ही 4-4:30ला वगैरे जे आहे ते मुलताईला पोहोचून गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर मग मी पण पहिल्यांदाच गेली होती मुलताईला, मी बघितलं नव्हतं. त्याच्यानंतर मला समजलं की तिथे तापी नदीचं जे आहे ते उगमस्थान आहे आणि खूप सुंदर आहे तिथलं वातावरण आणि खूप छान आहे. आणि पूर्ण नदी आहे, त्याच्या भोवती जे आहे पूर्ण सर्कलमध्ये भरपूर सारे मंदिर आहे. प्रत्येक देवाचे जे आहे ते मंदिर आहे. आता आम्हाला पण घाई असल्यामुळे आम्ही प्रत्येक मंदिरात गेलो नाही. 1-2 मंदिरात आम्ही गेलो आणि मध्ये काही जे मंदिर आहे ते बंद पण होते, कारण आम्ही संध्याकाळची वेळ असल्यामुळे असू शकते बंद असेल. आणि इथे नदीच्या म्हणजे भरपूर वरती पाणी होतं. ते सांगत होते की 5-6 पायऱ्या तरी खाली असतं, पण आम्ही गेलो तो 2च पायऱ्या होत्या. त्यानंतर आमचे लेकरं आहे, त्यांना फिश दिसले तिथे. त्यांना फिशला जे आहे ते जेवण टाकायचं होतं, तर त्याच्यामुळे सगळे बसले. आणि तिथे साईडला जे आहे ते विकणारे भरपूर लोक बसले होते, जसं प्रसाद आहे आणि त्यांचं ते फिशचं फूड पण होतं त्यांच्याकडे अवेलेबल, मुरमुरे वगैरे होते. तर मग ते घेऊन दिले बाबांनी त्यांना आणि बसले सगळे, टाकायला लागले तिथे. आणि त्यांच्यासोबत मावशा वगैरे सगळ्या त्यांच्या जे आहे ते पण लहान होते, ते पण टाकू लागले होते. त्यानंतर तिथे पूजा वगैरे केली पूर्ण आणि तिथे दिवा सोडायचा असतो असं सांगितलं. तर सगळ्यांनी मिळून, आम्ही खूप जण होतो त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून एकच दिवा घेतला, त्याला पेटवलं आणि त्याची पूजा केली आणि त्याला पात्रात सोडला आणि निघालो तिथनं. आणि तो राऊंड जो आहे तो पूर्ण कंप्लीट करायचा होता. तिथे साईडला खूप शॉप्स वगैरे होते वेगवेगळ्या प्रकारचे. आणि मग आम्ही ह्या साईडवरून या साईडला आलो, तिथनं निघण्याचा गेट होता. तिकडे आल्याबरोबर बापरे, तिथे भरपूर सारे खेळणे लागले होते. आणि आमचे मुलं जे आहे ते एकदम पाहून त्यांना काही सुचेच ना, म्हणजे ते तिथे असे करायला लागले की त्यांनी कधी गार्डन पाहिलं नाही आणि कधी खेळणे पाहिले नाही. मग आम्ही पण त्यांना 10-15 मिनटं छान तिथे खेळू दिलं. आम्ही पण बसलो, फोटोज वगैरे सगळ्यांनी क्लिक केल्या आणि त्याच्यानंतर पुढे निघालो तर तिथे खूप सुंदर मंदिर होतं हनुमानाचं. ते मंदिर असं छान मध्ये होतं, पण ते लॉक होतं. मग लगेच आम्ही तिथनं निघालो आणि बालाजीपुरममध्ये पोहोचलो. बालाजीपुरमला मला यायला जे आहे हार्डली 1 ते 1.5 तास लागला असेल, जास्त वेळ नाही लागला. आणि तिथे आल्यानंतर मग ह्या मंदिरात आम्हाला जायचं होतं. इथे पण समोर जे आहे खूप शॉप्स वगैरे होते खेळण्याचे वगैरे. आतमध्ये पण भरपूर खेळणे होते लहान मुलांसाठी. आणि इथे गेटवर जे आहे ते काही कशाच प्रकारची एंट्री फीज वगैरे नव्हती. आणि डिरेक्टली आम्ही आतमध्ये गेलो आणि खूप सुंदर परिसर होता तो पण. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज बनलेले आहे, फाउंटेन्स वगैरे पण बनलेले होते. त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो दर्शन करायला. मंदिरात जे आहे ते फोन अलाउड नव्हता, त्यांनी स्ट्रिक्टली तिथे लिहिलेलं होतं की फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही आहे म्हणून. मग दर्शन करून बाहेर आलो आणि मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि तिथे गणपती पण आहे, कृष्णा पण होते आणि आणखी पण देव होते. खूप छान होतं. त्यानंतर तिथे साईडला जे आहे ते असा एक नाग बनलेला आहे. तिथनं आतमध्ये एका टनेलसारखं आहे, ते या एंडनी जायचं आणि दुसऱ्या एंडनी बाहेर निघायचं असं होतं. त्यामध्ये आम्ही गेलो. तिथे पाणी वगैरे काहीच नव्हतं आणि स्मेल, खूप घाणेरडा स्मेल येत होता तिथे. ते म्हणत होते की त्यांनी अमरनाथची गुफा बनवली आहे. मे बी ते जेव्हा बनवलं असेल तेव्हा ते चांगलं असेल, पण आता त्यांनी ते मेंटेन केलं नाही, त्यामुळे ते काहीच बघण्यासारखं नव्हतं. आणि गेलो त्याच्यामधनं. मध्ये आम्हाला शंकरजी लागले, पार्वती त्यांची पूर्ण फॅमिली बसलेली होती, ते आम्ही बघितले. त्यानंतर पुढे गेलो तर भरपूर साऱ्या देव्या तिथे ठेवलेल्या होत्या. त्या टनेलच्या आतमध्येच हे सगळं होतं आणि मध्ये पूर्ण ब्लॅकआउट होतं, पूर्ण अंधार होता. मग पुढे गेलो आणि असं करून आम्ही या एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत पोहोचलो आणि त्या नागातून बाहेर निघालो.
बाहेर निघाल्यानंतर मग तिथे आणखी आतमध्ये पण मंदिर होते, तर तिथे जायसाठी त्यांनी 2 ऑप्शन्स दिले होते. एक बोटने तुम्ही जाऊ शकता आणि एक पायदळ जाऊ शकता. तिथे एंट्री फीज होती पायदळवाल्यांसाठी ₹30 आणि बोटसाठी ₹40. तर आम्हाला तसाही वेळ होत होता, तर आम्ही काहीच गेलो नाही त्यामध्ये. आणि मग बाहेर येऊन त्याच्या अपोजिट एक रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आमची पुढची जर्नी परत स्टार्ट केली. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.